नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत म्यानमारमध्ये भारतीय लष्कराने जी अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई केली त्या संदर्भामध्ये. अर्थात जी कारवाई झालेली आहे ती नॅशनलिस्ट सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड NSCN यांच्या विरोधात झालेली आहे. या अतिरेकी संघटनेनं मणिपूरमध्ये गेल्या काही काळापूर्वीच भारतीय लष्कराच्या 18 जवानांवरती हल्ला केला होता, प्राणघातक हल्ला होता आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ही कारवाई केलेली आहे. मुळात या कारवाईकडे अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. आपल्या सोबत या संदर्भामध्ये मान्यवर आहेत या चर्चेमध्ये, पण त्यापेक्षा महत्त्वाचे काही प्रश्न जे आहेत ते आपण आधी उपस्थित करूया. सीमेपलीकडच्या दहशतवादावरती भारतीय लष्करानं केलेला हल्ला हे लष्करी धोरण बदलल्याचं चिन्ह आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण त्या निमित्तानं विचारात घेणार आहोत. शेजारी देशांनी भारताविरुद्ध केलेल्या कारवायांना असंच उत्तर देणं आवश्यक आहे का, हे सुद्धा आपण त्या निमित्तानं तपासणार आहोत. आणि पाकिस्तानबाबत भारताला अशा प्रकारची कारवाई करणं शक्य आहे का, हे सुद्धा आपण त्या निमित्तानं तज्ज्ञांकडून समजून घेणार आहोत, कारण याबाबत सुद्धा अनेक जण आता काही बोलू लागलेले आहेत. आपल्या सोबत कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी आहेत स्टुडिओमध्ये. माधव गोडबोले माजी केंद्रीय गृह सचिव आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा प्रशासनातला दांडगा अनुभव आहे. त्यांच्याकडनं सुद्धा आपण यातल्या ज्या गुंतागुंतीची प्रक्रिया असेल ती आपण समजून घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय पातळीवरची जी गुंतागुंत आहे ती सुद्धा ते आपल्याला सांगणार आहेत. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत आहेत. शैलेंद्र देवळाणकर परराष्ट्र धोरण अभ्यासक आपल्या सोबत आहेत आणि नितीन गोखले संरक्षण तज्ज्ञ आपल्या सोबत असणार आहेत आणि यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. पहिला प्रश्न हेमंत महाजन तुम्हाला आहे. ज्या पद्धतीनं हा एक प्रकारचा एक प्रत्युत्तर म्हणून हल्ला करण्यात आलेला आहे NSCN वरती आणि एक चोख उत्तर दिलेलं आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला असं वाटतंय का की एक प्रकारची धोरण, लष्करी धोरणाच्या बाबतची एक नवी दिशा या सगळ्या प्रकारानंतर आपल्याला मिळाले, असं काही तुम्हाला वाटतंय का? आपल्या देशाचं लष्करी धोरण बदली झालं की नाही हे सांगणं सध्या एवढं सोपं नाहीये. कारण केवळ नुसता एक प्रसंग घडला की लष्करी धोरण बदली झालं असं म्हणता येणार नाही. पण लक्षात ठेवा, यापूर्वी ज्यावेळेस आपल्यावरती दहशतवादी हल्ले व्हायचे त्यावेळेस आपण काय करायचो, तर नुसतं टीव्हीच्या समोर जाऊन नुसतं स्टेटमेंट द्यायचो की आम्हाला हे आवडलं नाहीये, आम्ही त्याचा बदला घेऊ. नुसतं आपण फक्त वायफाय बडबड करायचो, पण काहीही कारवाई व्हायची नाही. यावेळेला असं झालेलं आहे की 4 जूनला हा हल्ला झाला, त्यांनी हल्ला केला होता NSCN ने आपल्या 6 डोगरा बटालियनवरती आणि 4 दिवसातच आपल्या 21 स्पेशल फोर्सेसनी चांगली माहिती काढून अशी माहिती काढली की हे दहशतवादी म्यानमारमध्ये लपलेले आहेत. त्यांच्या तळाची त्यांनी माहिती काढली आणि 8ला संध्याकाळी ते तिकडे गेले आणि 9ला सकाळी त्यांनी हल्ला करून एक अतिशय यशस्वीरित्या हल्ला करून तिथे 20 ते 50च्या मध्ये आतंकवादी मारले असावेत. तर मला वाटतं हे एक चांगलं प्रत्युत्तर आहे. कारण कुठल्या पण प्रसंगामध्ये दहशतवादापासून स्वतःचं रक्षण करणं हे फार कठीण असतं. तुम्ही कुठे कुठे कुंपणं लावणार. मध्ये बातमी आली होती की शाळांवरती दहशतवादी हल्ला करणार आहे. आता हजारो लाखो शाळा त्यांचं रक्षण आपण कसं करणार. पण ज्यावेळेस दहशतवाद्यांना कळतं की त्यांना स्वतःचं रक्षण करावं लागेल, तर त्याच्यामुळे काय होईल की आता त्यांचे आज समजा एक 100 तर नाही पण त्यांचे एक 15-20 कॅम्प्स आहेत म्यानमारमध्ये. आता त्यांना स्वतःचं रक्षण करण्याकरता थोडी मेहनत खर्च करावी लागेल. त्याच्यामुळे त्यांच्यावरती आता आपण एक कॉशन इम्पोज केलेली आहे की जर तुम्ही आमच्यावरती हल्ला केला तर आम्ही सुद्धा तुमच्यावरती हल्ला करू शकतो, तुम्हाला एक फ्री रन मिळणार नाही, हा मेसेज त्यांना दिलेला आहे. आणि काहीही म्हटलं तरी त्यांच्या तळाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे नवीन म्हणजे नेतृत्व तयार करण्याकरता, नवीन दहशतवादी तयार करण्याकरता त्यांना वेळ लागेल. तर मला वाटतं हे एक चांगलं प्रत्युत्तर होतं. पण एक चांगलं प्रत्युत्तर देऊन हे होणार नाही. कारण लक्षात ठेवा, NSCN चे जवळजवळ 1000 ते 1500 दहशतवादी आहेत आणि त्यांनी 7 इतर दहशतवादी ग्रुपशी आपलं कोऑपरेशन केलेलं आहे. त्यांचे प्रत्येक आता मणिपूरमध्ये जो कोणी उठतो तो आपला एक दहशतवादी ग्रुप तयार करतो. तर सध्याच्या अंदाजाप्रमाणे तिथे 30हून जास्त दहशतवादी आहेत. कोणाचे 15 आहेत तर कोणाचे 50 आहेत तर कोणाचे 100 आहेत. तर थोडक्यात म्हणायचं म्हटलं तर मणिपूर ते नागालँड मिळून दहशतवाद्यांची संख्या ही अजून भरपूर आहे आणि त्याच्यामुळे त्यांना या हल्ल्यामुळे त्यांना धक्का जरूर पोहोचलेला आहे. पण असं म्हणणं की याच्यापुढे ते अशा प्रकारच्या कारवाया करणं थांबवतील तर हे काही बरोबर नाही. आपल्याला अशाच प्रकारच्या कारवाया यापुढे सुद्धा कराव्या लागतील. पण त्याकरता 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहे.
तुमच्याकडे एक अतिशय चांगली गुप्तहेर माहिती पाहिजे. तुमच्या राजकीय नेतृत्वानी लगेच निर्णय घ्यायला पाहिजे. तुम्हाला म्यानमारकडून परवानगी मिळायला पाहिजे. तुम्हाला म्यानमार लष्कराकडून सुद्धा थोडीशी मदत व्हायला पाहिजे. आणि तुमचे जे अधिकारी आणि सैनिक हल्ला करण्याकडे जातात त्यांना अतिशय मोठी जोखीम उतरावी लागते. त्यांनी पण हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. तर ही लढाई सुरू झालेली आहे. अजून पुष्कळ वेळ लागेल ही लढाई संपण्याकरता. नक्की अजून पुष्कळ वेळ लागेल असं तुम्ही म्हणताय, कारण जी त्यातली गुंतागुंत आहे ती तुम्ही आता ज्या पद्धतीने सांगितली की अनेक फुटीरतावादी, अनेक दहशतवादी तिथे कारवाया आता सुरू आहेत आणि त्या कारवाया टिपेला पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित ही एक सुरुवात आहे असं तुम्ही म्हणताय. माधव गोडबोले, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे की ज्या आतापर्यंतचा जर का इतिहास बघितला, अगदी आपण शांती सेनेचा इतिहास बघितला भारतामध्ये, शांती सेना सुद्धा एका प्रकारे तिकडे गेली होती आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेली होती आणि त्या काळामध्ये सुद्धा प्रशासन आणि राजकीय नेतृत्व आणि लष्कर यांच्यामधला जो सुसंवाद व्हायला हवा होता किंवा जो ताळमेळ असायला हवा होता तो बऱ्याचदा लष्करांनी त्यावेळेला अनेकदा म्हटलेलं आहे की तो ताळमेळ नव्हता आणि त्या ताळमेळ नसल्यामुळे सुद्धा आपलं खूप नुकसान त्यावेळेला देशाचं झालेलं आहे. तुम्हाला असं वाटतंय का की ही कारवाई त्या अर्थाने एका वेगळ्या पद्धतीनं हाताळलेली कारवाई आहे? प्रथम तर हे मान्य केलं पाहिजे की कदाचित पहिल्यांदाच भारत सरकारने अशा तऱ्हेचं धोरण अवलंबलं आणि त्याच्यात माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की आपल्या शेजारी देशाशी आधी चर्चा करून त्यांची सहमती मिळवून मगच आपण हे केलं. कुठल्याही या पुढच्या कारवाईसाठी ही कमीत कमी अट असली पाहिजे की त्या शेजारच्या देशाशी आम्ही या बाबतीमध्ये संगनमत करून त्यांना बरोबर घेऊन मग आम्ही या बाबतीमध्ये कारवाई करणार आहोत. दुसरा प्रश्न मी आपल्याला मुद्दाम सांगेन की प्रत्येक वेळेलाच हे शक्य होईल असं नाही. उदाहरणार्थ आपण मगाशी विचारलं पाकिस्तानच्या बाबतीमध्ये तर हे शक्य होणारच नाही. आणि ज्या वेळेला पाकिस्तान सारखा देश याला मान्यता देत नाही त्यावेळेला अशा देशाच्या विरुद्ध त्या देशाच्या आतमध्ये जाऊन काही कारवाई करणं हे अतिशय धोक्याचं ठरेल. ते करू नये आणि तशा तऱ्हेचा राजकीय निर्णय हा देशाच्या पातळीवर होणं आवश्यक आहे. परंतु शक्य असेल त्यावेळेला राष्ट्रीय पातळीवर परराष्ट्रीय पातळीवर या शेजारच्या देशांच्यावर थोडंसं दडपण आणून त्यांच्याबरोबर चर्चा करून अशा तऱ्हेचे हे प्रश्न जर सोडवता आले तर हा एक अतिशय चांगला मार्ग ठरेल. उदाहरणार्थ बांगलादेशच्या बाबतीमध्ये हा अतिशय सिरियस प्रश्न आहे परंतु बांगलादेशने आतापर्यंत तरी अशा तऱ्हेच्या मार्ग अवलंबिलेला परवानगी दिलेली नाही. यापुढे ते देतील अशी मी अपेक्षा करतो. नक्की यापुढे ते देतील असं तुम्ही म्हणताय. कदाचित सहकार्याची एक प्रक्रिया सुरू आहे पण त्याही पार्श्वभूमीवरती पुन्हा शैलेंद्र देवळणकर तुम्हाला या सगळ्या कारवाईमध्ये जे सातत्यानं गेल्या काही काळात जरा 12-15 तासामध्ये म्हटलं जात आहे की ही एक नवी सुरुवात आहे किंवा तशा प्रकारचे क्लेम सुद्धा केले गेलेले आहेत सरकारकडनं आणि खास करून संरक्षण जे मंत्री असतील त्या सगळ्यांकडनं आतापर्यंत अशा प्रकारचा एक बोललं गेलंय की ही अशी अद्वितीय अशी कामगिरी आहे, एक प्रकारची ऐतिहासिक अशी कामगिरी आहे. मंदारजी, निश्चितच प्रथम तर मला एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे की हा अटॅक जो होता म्हणजे आपल्याकडनं जी लष्करी कारवाई केली गेली ही अगदी स्पॉन्टिनियस आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. तर ती एका पूर्वनियोजित धोरणाचा भाग होती. आणि हे पूर्वनियोजित धोरण काय आहे तर हे पूर्वनियोजित धोरण आहे ज्याला आम्ही आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या भाषेमध्ये प्रोएक्टिव्ह डेटरन्स असं म्हणतो. प्रोएक्टिव्ह डेटरन्सचा अर्थ असा होतो की जर तुम्ही आमच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाला आमच्या अखंडत्वाला बाधा निर्माण करणार असाल त्याला तुम्ही आव्हान देणार असाल तर आम्ही तुम्हाला अतिशय चोखपणे प्रत्युत्तर देऊ. आणि याची सुरुवात ही आपण पाकिस्तानपासून ऑलरेडी केलेली आहे. ज्या वेळेला जम्मू आणि काश्मीरमध्ये एलओसी वरती किंवा इंटरनॅशनल बॉर्डरवरती पाकिस्तानकडनं सातत्याने गोळीबार होत होता. साधारणतः 3 महिने हा गोळीबार चाललेला होता. त्याच्यामध्ये निष्पाप नागरिक मारले जात होते. त्यावेळेला पहिल्यांदा आपण ह्या गोळीबाराचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि यालाच म्हणतो की आपण ड्रॉइंग द बॉर्डर लाईन. आणि हा जो एक रेड लाईन्स ड्रॉ करण्याचा जो प्रकार आहे यालाच आम्ही प्रोएक्टिव्ह डेटरन्स असं म्हणतो. आणि हे आता आपल्याला सांगणं हे फार गरजेचं आहे. एक आणखीन महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं
करायचं आहे की आपण ह्या सगळ्या जे ऑपरेशन आहे याला हे बदल्याच्या भावनेने केलं गेलेलं ऑपरेशन आहे असं चुकूनही म्हणता कामा नये. या ऑपरेशनचं एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि हा शब्द काय आहे, ही संकल्पना काय हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. या ऑपरेशनला प्रीएम्प्टिव्ह अटॅक असं म्हणतात. प्रीएम्प्टिव्ह अटॅक म्हणजे बदला घेण्यासाठीचा अटॅक नाही, तर भविष्यामध्ये आम्हाला काही दहशतवादी संघटनांकडनं धोका आहे आणि या धोक्याला न्यूट्रलाइज करणं हे आम्हाला आता शक्य आहे, तर आम्ही ते न्यूट्रलाइज करण्यासाठी ऍक्शन घेतली पाहिजे आहे. आणि अशा प्रकारचे प्रीएम्प्टिव्ह अटॅक अमेरिकेने अनेकदा केलेले आहेत, इस्रायल अनेकदा करत असतो आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या घटनेमध्ये देखील अशा प्रकारच्या प्रीएम्प्टिव्ह अटॅकला मान्यता आहे. परंतु भारत अशा प्रकारचे प्रीएम्प्टिव्ह अटॅक आतापर्यंत करत नव्हता. त्यामुळे हा आपल्याला या दृष्टीने हे नाविन्याची बाब आहे. दुसरा त्याच्यातला एक आणखीन महत्वाचा भाग आहे की हे पहिल्यांदा घडलेलं नाहीये, हे बरोबर आहे. 1995 साली आपण म्यानमारच्या लष्कराबरोबर आपलं एक अंडरस्टँडिंग होतं आणि आपण म्यानमारमध्ये लष्करी कारवाई केली होती. त्यानंतर 2003 मध्ये आपण भूतानमध्ये ऑपरेशन ऑल क्लिअर चालवलेलं होतं. हा आपण यापूर्वी देखील हा प्रकार आपल्याकडनं झालेला होता. परंतु या ऑपरेशनचं एक फार महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि जे महाजन सरांनी सुरुवातीला सांगितलं ते म्हणजे 4 दिवसांमध्ये क्विक ऍक्शन घेतली गेलेली आहे आणि ही क्विक ऍक्शन घेणं हे या ऑपरेशनचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे आता आपण परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींकडे बघणार आहोत त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यावी लागती आणि ती ही आहे की आपण ज्या वेळेला म्यानमारमध्ये हे ऑपरेशन केलेलं आहे तर आपण म्यानमारच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा भंग केला, म्हणजे आपण त्यांच्या देशामध्ये एंट्री केलेली आहे. असं करत असताना देखील याच्यावरती म्यानमारचं ऑब्जेक्शन नव्हतं. याचंच कारण असं आहे की आता आपण शेजारी राष्ट्रांवरती लक्ष केंद्रित करतो आहोत. आपण आपल्यामध्ये आणि शेजारी राष्ट्रांमध्ये जी विश्वास तूट होती ती कमी करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि म्हणून नरेंद्र मोदींनी जाणीवपूर्वक नेपाळला भेट दिली, श्रीलंकेला भेट दिली, बांगलादेशला भेट दिली आणि म्यानमारला पण भेट दिली आणि त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला असे ऑपरेशन्स करावे लागले तर पुन्हा राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा प्रश्न उपस्थित होऊ नये या दृष्टीने एक प्रकारचं डिप्लोमॅटिक देखील आपण लेवलनी याची पूर्णपणे काळजी घेतली नक्की हा जो शैलेंद्र तुमचा जो दृष्टिकोन आहे त्याच्याकडे आपण येऊया, तोही अधिक सखोलतेनं आपण समजून घेऊया. पण त्याहीपेक्षा महत्वाचं की जी कारवाई केलेली आहे त्या कारवाईबाबत पुन्हा नितीन गोखले आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार आणि संरक्षण तज्ज्ञ आहेत. नॉर्थ ईस्टमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा तिथला जो भूभाग आहे आणि तिथली जी सगळी एकूण रचना आहे, तिथला जो समाज आहे ते त्यांना चांगलं माहिती आहे. नितीन, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे की जो एकूण म्यानमारमध्ये जो लष्करी जी कारवाई झालेली आहे, भारतीय लष्करी धोरणाचा हा एक नवा अध्याय आहे असं तुम्हाला वाटतंय का? हो, याच्यात असं आहे की भारतीय लष्कराकडे ही क्षमता पहिल्यापासून आहे, पण या दुसऱ्या देशामध्ये जाऊन ऑपरेशन करण्यासाठी नेहमी एक राजकीय पाठिंबा लागतो आणि तो राजकीय पाठिंबा कमीत कमी गेल्या 10 ते 15 वर्षात तरी मी कधी बघितला नव्हता. एक्सेप्ट एक घटना मला आठवते की ऑपरेशन ऑल क्लिअर भूटानमध्ये केलं होतं डिसेंबर 2003 मध्ये. तेव्हा भूटानमध्ये जाऊन भूटानच्या लष्कराबरोबर भारतीय लष्कराने उल्फा आणि बोडो उग्रवाद्यांच्या विरुद्ध एक कारवाई केली होती. पुष्कळ लोक तेव्हा मारले गेले होते वगैरे. पण त्याच्यानंतर 2003 नंतर आतापर्यंत मध्ये पॉलिटिकल क्लिअरन्स कधी एक सूड घेण्यासाठी म्हणा किंवा एक ऑपरेशन करण्यासाठी दुसऱ्या देशात जाऊन मिळालेलं नव्हता. म्हणून एक नवीन सुरुवात असं म्हणता येईल. नक्की ही एक नवीन सुरुवात आहे असं तुम्ही म्हणताय. प्रकाश रेड्डी, अर्थात ही जी कारवाई आहे, ज्या पद्धतीनं या कारवाईकडे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं बघतोय, काय प्रतिक्रिया तुमची आहे या कारवाईकडे? नाही, त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की ही जी कारवाई झाली ती ताबडतोब झाली. म्हणजे 4 तारखेला ही घटना घडली, आपले 18 जवान शहीद झाले. पण त्याच्यानंतर 9 तारखेच्या सकाळी पहाटे 3 वाजता त्या संबंध ज्या काही फुटीरतावादी जे कॅम्प्स आहेत त्याच्यावर हल्ला केला झाला, लष्कराने केला. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये ही काही पहिलीच घटना नाही, याची तीव्रता मोठी आहे आणि क्विक ऍक्शन घेतलेली गेली आहे, हे बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये म्यानमार जे आहे त्याच्याबद्दल आपले ती मिलिटरी डिक्टेटरशिप असली तरी आपले मैत्रीचे संबंध आहेत आणि त्यामुळे आता हे नागालँड जे आहे, नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँडनी एक मोठा भूभाग आपला क्लेम केलेला आहे. त्याच्यामध्ये नागा आहे, त्याच्यानंतर मणिपूरचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये म्यानमारचा सुद्धा भाग येतो आणि त्यामुळे ते कॅम्प्स आहेत आणि आपला आणि त्या म्यानमारच्या
लष्कराशी संबंध असल्यामुळे ही कारवाई झालेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध सुद्धा हे फुटीरतावादी आहेत, त्याच्यात हा फरक आहे. आता अशाच प्रकारची कारवाई इतकी तीव्रता आणि ताबडतोबीची नाही, परंतु आता त्याचा उल्लेख झालाय, पण त्याचा उल्लेख परत केला पाहिजे की 1995 साली झाला, त्याच्यामध्ये जे कॅन्वॉय होते त्यांचे म्हणजे ते संबंध जात होते, त्यांना इंटरसेप्ट करण्यात आलं आणि बरेच लोक त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलं. त्याच्यानंतर भूतानमध्ये कारवाई झाली, ती 2003 साली झाली. आपल्या भारतीय लष्कराने म्यानमारच्या मिलिटरी बरोबर ही कारवाई केली आणि त्याच्यानंतर 2006 साली सुद्धा झाली, ती खुद्द म्यानमारमध्ये कारवाई झाली. त्यामुळे अशा प्रकारची जी काही कारवाई आहे ती होते आणि त्यामुळे आणि हे होणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये, कारण हा संबंध जो स्वतंत्र नागालँडचा प्रश्न येतोय आणि फुटीरतावादी प्रवृत्ती आहे आणि त्याच्यामध्ये नागालँडचा भाग, मणिपूरचा भाग आणि म्यानमारचा भाग अशा प्रकारे एक आहे. आणि खरं म्हणजे हे संबंध फुटीरतावादी दहशतवादी प्रवृत्ती आहे. नागालँडमध्ये इलेक्शन्स होतात, मणिपूरमध्ये इलेक्शन्स होतात आणि बाकीच्या आपल्या संबंध त्या ईस्टर्न याच्यामध्ये इलेक्शन्स होतात. आता यांनी त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये सहभाग घेऊन आपलं म्हणणं मानलं पाहिजे. त्याच्याऐवजी ही संबंध कृत्य ती केली जातात, त्याला तसंच उत्तर आपण दिलं पाहिजे. बरोबर, त्याला उत्तर तसंच दिलं पाहिजे तुम्ही म्हणताय. पण पुन्हा एकदा गोडबोले सर तुम्हाला विचारायचं की अतिशय स्पष्ट तुम्ही मगाची तुमची भूमिका मांडली आणि एक प्रकारे आपण या सगळ्या काळामध्ये या सगळ्या कारवाईला एका विजयोत्सवाचं स्वरूप देतोय, किंवा जसं देवळणकर पण मगाशी म्हणाले की याला खरं तर बदल्याचा रंग देता कामा नये. पण त्याबरोबरीनं जो एक संपूर्ण भारतीय उपखंडातला जो बॅलन्स असायला पाहिजे, ज्या पद्धतीनं समतोल राखला गेला पाहिजे, त्या बाबतीमध्ये भारत येणाऱ्या काळामध्ये कशी प्रतिक्रिया देईल असं तुम्हाला वाटतंय? कारण या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी असं वाटतंय की एक प्रकारची युद्धखोरी या सगळ्या देशामध्ये आपल्या त्याचं समर्थन केलं जाईल का? आता मगाशी उल्लेख झाला या संबंधामध्ये अमेरिकन धोरणाचा. मी जाणीवपूर्वक आणि मुद्दाम असं बजावून म्हणेन की अमेरिकेच्या धोरणाचा पाठपुरावा भारताने कधीही करू नये. ते अतिशय चुकीचं धोरण होतं, त्याच्यामध्ये अतिशय वाईट पायंडा पडला आणि ते तशा तऱ्हेचा पायंडा पडण्याचा रोष भारतावर कधीही येऊ नये. भारताची हीच भूमिका असली पाहिजे की आमच्यावर कोणी हल्ला केला आणि आमच्या देशामध्ये येऊन जर कोणी काहीतरी वाईट कारवाया केल्या तर त्याच्यासाठी जरूर लागेल तेवढीच कारवाई आम्ही करू आणि ती त्या देशाच्या संमतीने करू. अशा तऱ्हेने जर जागतिक पातळीवर आमचं धोरण आम्ही स्पष्ट केलं तर त्याला जास्ती पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. आपण त्याच्यासाठी एक लढाईखोर वृत्तीच देशामध्ये निर्माण केली. आता एक माचो वृत्ती निर्माण झालेली दिसते कालपासून, या हल्ल्यापासून. असं वाटतं की भारत काही करू शकतो, भारताचं सैन्य कुठेही जाऊ शकतं, अशाच तऱ्हेची भूमिका अमेरिकेमध्ये तयार झाली आणि त्याचे दुष्परिणाम गेले 10-15 वर्षामध्ये जगभर काय झाले हे आपण पाहिलं. तेव्हा भारताची ती परंपरा नाही, भारताचा तो इतिहास नाही, भारताचं ते परराष्ट्र धोरण नाही आणि आपण त्या दिशेने जाता कामा नये. नक्की नक्की तुम्ही म्हणता त्या दिशेने आपण जाता कामा नये. महाजन सर, तुम्हाला असं वाटतंय का की अशा प्रकारची एक भावना, युद्धखोरीची भावना भारतामध्ये असणं हे साहजिक आहे या कालच्या सगळ्या स्ट्राईक नंतर, की कदाचित आपल्याला अधिक सावधानतेनं यापुढे सुद्धा बघावं लागणार आहे? कारण आता ज्या वेळेला कदाचित असं होऊ नये, पण जर का असं झालं आणि पाकिस्तानच्या सीमेच्या पलीकडून काही अतिरेकी घुसले आणि त्यांनी काही अशा प्रकारचे आगळीक केली तर पुन्हा लोकांची ही अपेक्षा असणार येणाऱ्या काळामध्ये की पाकिस्तानमध्ये सुद्धा जाऊन अशाच प्रकारचा स्ट्राईक केला जावा. हे जे सगळं अपेक्षांचं जे एक प्रकारचं ओझं आहे लोकांना, साधारणतः हे वाटणं साहजिक आहे कदाचित, पण ते आपल्याला परवडणार आहे असं तुम्हाला वाटतं का? असं आहे, मी युद्धखोरीची भावना हा शब्द वापरणार नाही. आतापर्यंत आपण आपल्या देशाचं रक्षण करण्याकरता अतिशय पॅसिव्ह डिफेन्स हा वापरत होतो. आपण जी गोष्ट म्यानमारमध्ये करू शकलो ती पाकिस्तानमध्ये करायची की नाही याच्याविषयी आपण आपल्या सगळ्याच वक्त्यांना अगदी क्लिअरपणे सांगितलं होतं की तिथे आपण ही कारवाई करू शकतो, पण त्याचा धोका असतो ज्याला आम्ही लष्करी शब्दामध्ये म्हणतो एस्केलेशन लॅडर. त्याने जर तुम्ही हल्ला केला तर ते तुमच्यावर हल्ला करतील, आर्टिलरी फायरिंग करतील, त्यानंतर अजून हे होतील. तर हे तुम्ही या सगळ्याला तोंड देण्याकरता तुम्ही तयार आहे का? तर सध्या मी पाकिस्तानचा विषय हा बाजूला ठेवतो. पाकिस्तानमध्ये 40 ते 50 ट्रेनिंग कॅम्प्स आहेत.
पण ईशान्य भारतातल्या बंडखोरांचे ट्रेनिंग कॅम्प सध्या 40 ते 50 हे म्यानमारमध्ये आहेत आणि म्यानमारचा जर तुम्ही नकाशा बघितला तर म्यानमारमध्ये इरावती नावाची नदी वाहते आणि त्या नदीच्या पुढचा जो भाग जंगलाचा आहे त्या भागावरती घनदाट जंगल आहे, तिथे म्यानमार गव्हर्नमेंटचं काहीही कंट्रोल नाही. आणि आज जर तुम्हाला ईशान्य भारतामध्ये जर शांतता हवी असेल तर तिथे जर तिथले जे ट्रेनिंग कॅम्प आहेत, तिथले जे त्यांचे जे तळ आहेत त्याच्यावरती जर तुम्हाला काहीतरी कारण काढून हल्ला करून त्याचं नुकसान करता आलं तर तुम्हाला या भागामध्ये शांतता करण्याला नक्कीच मदत मिळेल. सध्या बांगलादेशशी आपले संबंध सुधारलेले आहेत, पण असं मानलं जातं की बांगलादेशचा जो डोंगराळ भाग आहे, चितगाव हिल ट्रॅक त्याला म्हटलं जातं, त्या भागात थोडेसे कॅम्प एखाद्या वेळ ट्रान्झिट कॅम्प हे असावेत. तर त्याच्यावरती पण लक्ष ठेवणं हे गरज आहे. आणि जोपर्यंत प्रश्न भूतानचा आहे, जसं आता सांगण्यात आलं होतं की 2003 मध्ये तिथे ऑपरेशन अतिशय यशस्वीरित्या झालं होतं, तर त्या भागावरती भूतानचं जे सैन्य आहे फक्त सेरेमोनियल आहे, ते स्वतःच्या भागावरती कंट्रोल ठेवू शकत नाही. जर पुन्हा कधी असं झालं आणि भूतानमध्ये पुन्हा कुठले ट्रेनिंग कॅम्प तयार झाले किंवा त्यांचे तळ तयार झाले तर त्याच्यावरती सुद्धा आपण लक्ष ठेवून असायला पाहिजे. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये मला वाटतं हे जे धोरण आपण बॉर्डर क्रॉस करून पुढे जायचा प्रयत्न केलेला आहे ते आपण म्यानमारमध्ये 100% वापरू शकतो. पण जसं आता पहिले माझ्या आधी अनेक वक्त्यांनी म्हटलं होतं की त्यांची तुम्हाला मदत पाहिजे, त्यांनी हो म्हणायला पाहिजे, तुमच्याकडे गुप्तहेर माहिती चांगली पाहिजे, तुमची तयारी चांगली पाहिजे वगैरे वगैरे. तर हे धोरण आपण बांगलादेशमध्ये सुद्धा वापरू शकतो, आपण हे म्यानमारमध्ये सुद्धा वापरू शकतो, भूतानमध्ये सुद्धा वापरू शकतो. पण जर तुम्हाला हे जर पाकिस्तानच्या विरुद्ध वापरायचं असेल तर त्याकरता मला असं वाटतं की तुम्ही एक वेगळाच पुन्हा डिस्कशन ठेवावं. कारण पाकिस्तान म्हणजे बदले आणि त्याच्या काउंटर बदले हे त्याच्या तिथे सुरू करण्यात सध्या काही अर्थ नाही. कारण पाकिस्तानमध्ये स्वतःलाच ते सध्या तोडण्याकरता निघालेले आहेत आणि पाकिस्तानचे दहशतवादी जे काम करतायत त्याच्याहून आपण जास्त काम पाकिस्तानमध्ये जाऊन करू शकणार नाही. तर मला वाटतं त्यांना एकमेकाशी भांडू द्यावं, त्यांना एकमेकाशी डिस्ट्रॉय करू द्यावं आणि आपण सध्या जे म्हणजे ट्रान्स बॉर्डर जे आपण रेड्स आता ही केली होती ही सध्या एक हत्यार म्हणून आपण वापरावं म्यानमार, बांगलादेश आणि भूतानमध्ये, अर्थात त्यांची परवानगी घेऊन. नक्की नक्की. अर्थात तो जो संकेत जो आहे तो संकेत आपण खरं तर मानलाच पाहिजे, जो आंतरराष्ट्रीय संकेत आहे शेजारी देशांच्या संदर्भातला. पण त्याहीपेक्षा जी अपेक्षा सातत्यानं पाकिस्तानच्या बाबत व्यक्त केली जाते त्यामधला जो मुद्दा आहे की पीओके सारख्या वादग्रस्त भागामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील माहिती आपल्याकडे आहे, आपल्या देशाकडे मिळालेली आहे. तिथे जाऊन कदाचित काही करता येऊ शकतं का? आपल्यासोबत नितीन गोखले, काय तुम्हाला वाटतंय पीओकेच्या संदर्भामध्ये? हो, जरूर करू शकतं. आणि मी तर म्हणेन की समजा एखाद्या मुंबई हल्ल्यासारखं 26/11च्या हमल्यासारखं एखादी जर परिस्थिती आली, प्रोव्होकेटिव्ह ज्याला म्हणतात, तशी जर परिस्थिती आली तर परत भारत पहिल्यासारखंच हात बांधून बसेल का, हा विचार सगळ्यांच्या मनात असतो आणि आहे. पण मला वाटतं की या सरकारमध्ये एक नवीन प्रकारचं एक धोरण त्यांनी स्वतः घेतलेलं आहे की स्विफ्ट रिस्पॉन्स द्यायचा काही झालं तरी. जसं लाईन ऑफ कंट्रोलवरती किंवा इंटरनॅशनल बॉर्डरवरती जेव्हा फायरिंग झालं होतं मागच्या वर्षी, तेव्हा एक डिस्प्रपोर्शनेट रिस्पॉन्स भारताकडनं गेला होता आणि त्याचा संदेश पाकिस्तानला मिळाला होता. तर मला वाटतं की समजा अशी परिस्थिती पुन्हा आली, येऊ नये, मुंबईसारखा हमला होऊ नये, पण जर समजा झाली तर मला वाटतं की भारताकडे बरेचसे पर्याय असतील. एअर स्ट्राईक म्हणा किंवा लाइटनिंग रेड्स म्हणा, या कोवर्ट ऑपरेशन ज्याला आपण म्हणतो ते करता येईल. पण याच्यामध्ये एकच गोष्ट होते की पाकिस्तान विरुद्ध असं करताना याच्यात अमेरिका आणि बाकीचे आंतरराष्ट्रीय देश, बाकीचे देश याला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जातात आणि भारतावर दबाव आणतात. आणि हे आपण 2001 मध्ये बघितलं, 2008 मध्ये बघितलं जेव्हा मुंबईचा हमला झाला. त्यामुळे त्याच्यातली मी तेच सारखं म्हणतोय की याच्यातले जे फ्रेमवर्क आहे ही वेगवेगळी असू शकते, पण भारतीय लष्कराकडे ही क्षमता आहे आणि भारतीय लष्कर तिथल्या कॅम्पवरती जाऊन किंवा भारतीय वायुसैन्य तिथल्या कॅम्पवरती जाऊन अटॅक करू शकतं, हे इथे मी नमूद करू इच्छितो. नक्की नक्की. अर्थात ही क्षमता आहे त्याच्याबाबत काहीच वाद नाहीये, पण अर्थात या क्षमतेच्या पलीकडे सुद्धा काही प्रश्न आहेत, आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत. शैलेंद्र देवळणकर आपल्या सोबत आहेत, त्यांना सुद्धा हे आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत एका छोट्याशा ब्रेकनंतर. सीमेपलीकडच्या दहशतवाद्यांना चोख उत्तर दिलं भारतीय लष्करानं आणि त्या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया उमटल्यात, बेधडक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपल्या प्रेक्षकांनी. विकास आंबले म्हणतात ही फक्त सुरुवात आहे,
लष्कराच्या कारवाईनं दहशतवादी आणि नक्षलवादी यांना योग्य तो संदेश गेलेला आहे. श्रीपती वगैरे म्हणतात, मोदी पंतप्रधान झाल्यापासून सीमेपलीकडच्या दहशतवादावरती भारतीय लष्करानं केलेला हल्ला हे लष्करी धोरण बदलल्याचं चिन्ह दिसतंय. सारंग वारंग म्हणतात, अगदी योग्य कारवाई आहे. अशीच कारवाई माओवादी संघटनेवर व्हावी जी राज्यात आतंक माजवत आहे. नंदकुमार नाईक म्हणतात, म्यानमार छोटासा लाचार देश आहे आणि ही कारवाई पाकिस्तानात झाली तरच लष्करी धोरण बदलल्याचं सिद्ध होईल. अर्थात पाकिस्तानवरती अनेकांचा त्या अर्थाने एक अपेक्षा दिसते. पाकिस्तानने दिलेला जो त्रास आहे भारताला त्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक अपेक्षा आहेत नागरिकांच्या. पण ही सगळ्या अपेक्षा बघता शैलेंद्र देवळणकर तुम्हाला असं वाटतंय का की खरं तर आंतरराष्ट्रीय धोरण हे लष्करी धोरणाच्या पलीकडे सुद्धा काही वेगळ्या त्याच्यामध्ये गोष्टी जशा असतात तशाच लष्करी दबाव हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो आणि त्यातून कुठेतरी एक जे आसपासचे शेजारी देश आहेत त्यांना एकत्र भारताच्या बाजूनी वळवण्याचा गेल्या काही 15-20 वर्षामध्ये कदाचित हे देश तेवढे आपल्या बाजूनी होते अशी भावना नव्हती. त्यांना पुन्हा वळवण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यातून एक प्रकारचं कणखर पाऊल उचलून दाखवलेलं आहे केंद्र सरकारनं, असं तुम्हाला वाटतं? निश्चितच मंदारजी, प्रथम तर मला एक गोष्ट सांगणं तुम्हाला फार महत्वाचं वाटतं आणि ती बाब अशी आहे की ज्या वेळेला आपण ह्या सर्जिकल ऑपरेशन्स ज्याला आपण असं म्हणतो जे भारताने आता म्यानमारमध्ये केलेलं आहे याचा एक लिमिटेड पर्पज असतो हे प्रथम आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रिएम्प्टिव्हचा उल्लेख केला होता. ज्या वेळेला असे सर्जिकल ऑपरेशन्स केले जातात ज्यांना टॅक्टिकल ऑपरेशन्स असं म्हणतात ते नेहमी सीमेवरती केले जातात आणि त्याच्यामध्ये सीमेवरती ज्या आपल्या परप्रांतातनं आपल्या विरोधी ज्या कारवाया होणार असतात त्याला कंट्रोल करणं, नियंत्रित करणं केवळ तेवढाच त्याचा उद्देश असतो. त्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण पाकिस्तानच्या बाबतीत म्हणतो, कारण अशा प्रकारची प्रतिक्रिया आता यायला लागलेल्या आहेत की आपण ज्या प्रकारचं ऑपरेशन आता म्यानमारमध्ये केलं त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे आणि जोपर्यंत त्याच्यात कन्सिस्टन्सी नसेल तोपर्यंत त्याच्यावर धोरण म्हणून त्याला आपण उल्लेख नाही करता येणार. कारण जर उद्या मुंबईसारखा टेररिस्ट अटॅक पुन्हा एकदा झाला आणि पाकिस्तानचा त्याच्यामध्ये हात असेल तर पुन्हा दबाव हा निश्चितपणे शासनावरती वाढणार आहे की तुम्ही अशाच प्रकारचं ऑपरेशन पाकिस्तानमध्ये करणार आहात का. यामध्ये एक फार महत्वाचा आंतरराष्ट्रीय प्रश्न इन्व्हॉल्व्ह होतो आणि तो प्रश्न आहे राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा, की राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आदर हा केलाच गेला पाहिजे. कारण हे सगळे देश युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्राचे मेंबर्स आहेत आणि संयुक्त राष्ट्राच्या घटनेनुसार आपल्याला कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचं व्हायोलेशन करता येत नाही किंवा आपल्याला त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे इंटरव्हेन्शन करता येत नाही. हे म्यानमारमध्ये का शक्य झालं याचं कारण असं आहे की म्यानमार आणि भारताचे संबंध चांगले आहेत. भूतानमध्ये शक्य होऊ शकलं कारण भूतान भारताचे संबंध चांगले. आता नेपाळ आणि श्रीलंकेच्या बाबतीत हेच आहे, पण ते पाकिस्तानच्या बाबतीत लागू नाही पडणार. याचं कारण आणखीन देखील असं आहे की 1998च्या पूर्वी हे शक्य होतं, ज्या वेळेला दक्षिण आशियाचं अण्वस्त्रीकरण झालेलं नव्हतं, भारताने अण्वस्त्रांचा विकास केलेला नव्हता, पाकिस्तानने केलेला नव्हता. त्यावेळेला आपली मिलिटरी, आपलं लष्कर हे पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने मोठं आहे. त्यामुळे आपण अशा प्रकार करू शकलो असतो. पण ज्या वेळेला दोन्ही देश न्यूक्लिअर पॉवर बनतात तेव्हा त्यांच्यामध्ये बॅलन्स ऑफ टेरर हा तयार होत असतो. आणि आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तानला सातत्याने ही भीती आहे की आपल्या पीओके मधनं जे 43 टेररिस्ट कॅम्प्स आहेत त्याच्यातनं भारत विरोधी कारवाई होतात आणि भारत याच्या संदर्भामध्ये काही कारवाई करू शकतो. म्हणून पाकिस्ताननी अतिशय पूर्वनियोजित पद्धतीने 2001 पासून टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स म्हणजे जे अतिशय स्मॉल लघु पल्ल्यांचे न्यूक्लिअर वेपन्स असतात ते खास भारताला गृहीत धरून विकसित केलेले आहेत आणि अमेरिकेने या संदर्भामध्ये अनेक अहवाल देखील प्रकाशित केलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये जितकं सहजपणे आपण म्यानमारमध्ये करू शकलो तितक्या सहजपणे पाकिस्तानच्या बाबतीत आपल्याला करता येणार नाहीये. पण या बाबतीमध्ये आपण करू शकतो की जसं आपण शेजारी राष्ट्रांचा विश्वास संपादन केलेला आहे आपल्याला आता दक्षिण आशियाच्या पातळीवरती एक सामूहिक सहमती विकसित करावी लागणार आहे आणि ह्या सामूहिक सहमतीच्या अनुषंगाने आपल्याला हे दाखवून द्यावं लागणार आहे की दक्षिण आशियाच्या आर्थिक विकासामधला दहशतवाद हा मोठा अडथळा आहे आणि त्यामुळे दक्षिण आशियाई देशांची अशी सामूहिक सहमती विकसित करणं आणि एक सामूहिक कारवाई पाकिस्तानच्या विरुद्ध होऊ शकते का हे आपण बघणं आपल्याला गरजेचं आहे. तसं आपल्याला ते अशक्य आपल्या लष्कराला नाही अशातला भाग नाही. आपण म्यानमारमध्ये ओव्हर्ट मिलिटरी ऑपरेशन केलं, आपण कोव्हर्ट मिलिटरी ऑपरेशन, कारण आपली गुरिला वॉरफेअर टॅक्टिक्स जी भारतीय लष्कराची आहे जी सगळ्या जगामध्ये नावाजली जाते आणि ही गुरिला टॅक्टिक्सनी आपण अशा प्रकारचं ऑपरेशन पाकिस्तानमध्ये पण करू शकतो. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला त्याहीपेक्षा उत्तम मार्ग असा आहे की आपण दक्षिण आशियाच्या पातळीवरती सामूहिक सहमती विकसित करणं, पाकिस्तानवरती दबाव आणणं आणि त्याच्या अनुषंगाने सार्क ही जी संघटना आहे ही पुढाकार घेऊ शकते. आता युरोपियन युनियन असेल किंवा आफ्रिकेमध्ये म्हणजे जो ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी नावाची जी संघटना आहे या संघटनेने आपलं स्वतःचं लष्कर तयार केलेलं आहे ज्याला आपण रिजनल पीस
किपिंग फोर्स असं म्हणतो. आपण दक्षिण आशियाच्या पातळीवरती असं रिजनल पीस किपिंग फोर्स जर तयार केलं तर पाकिस्तान सारखे प्रश्न जे आहेत किंवा त्यांच्याकडनं तो दहशतवादाचा धोका आहे हा केवळ भारतालाच नाही आहे, हा बांगलादेशला देखील आहे आणि हा साऊथ ईस्ट एशियन देशांना देखील आहे. तर अशा प्रकारे रिजनल पीस किपिंग फोर्सच्या माध्यमातून आपल्याला हा पाकिस्तानचा जो प्रॉब्लेम आहे तो टॅकल करता येईल. नक्की नक्की. महाजन सर, तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न विचारायचा आहे. जसं आता शैलेंद्र म्हणाले की सहमतीचं एकूण आंतरराष्ट्रीय राजकारण जे व्हायला हवं त्या सहमतीच्या राजकारणाच्या बाबत आशावाद काही तुम्हाला वाटतोय का? एक एक तुम्ही लष्कराच्या बाजूनी सगळं बघितलेलं आहे, लष्करात काम केलेलं असल्यामुळे एवढ्या मोठ्या हुद्द्यावरती तुम्हाला अर्थात माहिती असणार आहे. हा जो आंतरराष्ट्रीय सहमतीचा जो भाग आहे तो अशा प्रकारच्या एकूण सहमतीच्या राजकारणातनं साध्य केला जाऊ शकतो का, खास करून पाकिस्तानच्या बाबतीमध्ये? आंतरराष्ट्रीय सहमती होणं हे जवळजवळ अशक्य आहे. आपण जर गेल्या 66 वर्षाचा इतिहास बघितला तर या देशांच्या अनेक पंतप्रधानांनी पाकिस्तानशी शांतता करायचा प्रयत्न केला, पंडित जवाहरलाल नेहरू पासून तर नरेंद्र मोदीपर्यंत, पण त्यांना कधीही यश मिळालं नाही. आंतरराष्ट्रीय समूहाचा मुख्य प्रॉब्लेम काय असतो की प्रत्येकाचे नॅशनल इंटरेस्ट हे वेगवेगळे असतात. तर त्याच्यामुळे ज्यावेळेस अमेरिका म्हणतं ग्लोबल वॉर ऑन टेररिझम, हे ऍक्च्युअली फक्त अमेरिकन वॉर ऑन टेररिस्ट अगेन्स्ट अमेरिका एवढंच फक्त होतं. म्हणून अशी अपेक्षा करणं की अमेरिका किंवा आंतरराष्ट्रीय देश तुमचे रक्षण करतील तर हे म्हणजे अतिशय एका स्वप्नरंजित दुनियेमध्ये जाणं असं आहे. 66 वर्ष झालं नाही आणि पुढचे 66 वर्ष का होईल हे मला कळत नाही. मला वाटतं तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, भारताचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते भारताला स्वतःहून सोडवावे लागतील. आता पाकिस्तान विरुद्ध कारवाई कशी करायची हा एक महत्वाचा मुद्दा होता. तुम्ही आता म्हटलं की पाकिस्तानकडे न्यूक्लिअर वेपन असल्यामुळे आपण तिथे हल्ला करू शकत नाही. मला काही काही अतिशय गंमत वाटते की पाकिस्तानच्या न्यूक्लिअर वेपनची आपल्याला भीती वाटते पण आपल्या न्यूक्लिअर वेपनची कोणाला भीती वाटत नाही. म्हणजे आपल्याकडे न्यूक्लिअर वेपन असून सुद्धा पाकिस्तान तुमच्या देशामध्ये दहशतवादी पाठवून तुमच्या विरुद्ध कारवाई करतात आणि असं म्हणतं की दहशतवादी हल्ले आणि अणुबॉम्बचं अणुयुद्ध याच्यामध्ये जे कन्व्हेन्शनल वॉर नावाची एक वेगळी पातळी होती ती केव्हाच त्यांनी नष्ट करून टाकली आहे. म्हणजे त्यांच्या न्यूक्लिअर वेपनला आपण घाबरतो पण आपल्याला ते घाबरत नाहीत. पण आता प्रश्न असा होतो की कन्व्हेन्शनल वॉर होऊ शकतं का? नक्कीच होऊ शकतं, त्याचा आपण वापर करू शकतो आणि हे आपण जगाला सिद्ध करून द्यायला पाहिजे की जर हे जे दहशतवाद वाढतो आहे याकरता आमच्याकडे कन्व्हेन्शनल वॉर म्हणजे पारंपरिक युद्ध हा सुद्धा एक पर्याय आहे. म्हणजे असं समजू नका की आता सैन्य हे नुसतं फक्त 26 जानेवारीला परेडला दाखवायचं सैन्य आहे, बाकी झालं त्याची गरज नाहीये. बरोबर. आणि एक प्रश्न असा होता की आपण कारवाईविरुद्ध काही करू शकतो का? जरुरी नाही की तुम्ही फक्त तुमचे स्पेशल फोर्सेस तिथे पाठवा, तुमच्याकडे कोवर्ट ऑपरेशन्स आहेत. पाकिस्तानचा दाऊद इब्राहिम कधी जातो, मिडलिस्टमध्ये जातो, त्याला तुम्हाला तिथे मारता येईल. तुम्ही एक बेबी नावाचा सिनेमा बघितला असलेला बहुतेक नसेल तर जरूर बघा. त्याच्यामध्ये काही दहशतवाद्यांना आपण बाहेर जाऊन मारलेलं आहे. नाही सिनेमामध्ये हे सगळं शक्य होताना दिसतंय. हाच त्यातला एक स्वप्नरंजनाचा भाग आहे. पण प्रत्यक्षामध्ये हे सगळं होईल किंवा नाही आणि प्रत्यक्षात नेमकं का होत नाहीये हे पण आपण चर्चेला घेऊयात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. आपल्यासोबत माधव गोडबोले आहेत आणि प्रकाश रेड्डी सुद्धा आहेत आणि नितीन गोखले सुद्धा आहेत. या तिघांना आपण प्रश्न विचारूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत चर्चेमध्ये. अर्थात नितीन गोखले आपल्या सोबत आहेत, संरक्षण तज्ज्ञ आणि ज्येष्ठ पत्रकार. नितीन गोखले, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की जो चायना असेल किंवा एकूण उत्तर पूर्वेकडच्या राज्यांच्या पलीकडचे जे देश आहेत त्या देशांकडनं होणारा जो इथल्या अतिरेकी कारवायांसाठी होणारा जो पाठिंबा आहे त्या पाठिंब्याच्या बाबत नेमकं तुम्हाला काय वाटतंय? या पाठिंब्यातून तुम्हाला असं वाटतंय का की या अशा प्रकारच्या कारवाईमुळे, अशा प्रकारच्या एखाद्या प्रत्युत्तर दिल्यामुळे ह्या कारवाया थांबू शकतात? काय सिच्युएशन आहे, काय परिस्थिती आहे असं तुम्हाला वाटतं? उत्तर पूर्वेचं आव्हान, मंदार, एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की उत्तर पूर्वेचं आव्हान दोन पातळीवरती आहे. एक आहे की भारतीय राजकर्त्यांनी किंवा भारताच्या सरकारी इथले जे लोक आहेत त्यांनी उत्तर पूर्वेला समजून घेणं हा एक मोठा चॅलेंज आहे
फार मोठं आव्हान आहे. त्यांना पूर्णपणे समजत नाही, त्यांना त्याची माहिती नसते आणि त्याच्यात इंटरेस्ट नसतो. ते थोडं बदलायला पाहिजे आणि बदलत आहे असं मला वाटतं. गेल्या आत्ता 1 वर्षात नाही म्हणणार मी, गेल्या 4-5 वर्षात बदललेलं आहे आणि एका वर्षात त्याला एक गती मिळालेली आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर वाटाघाटी करून त्यांना काय पाहिजे आणि त्यांना पीस अकॉर्ड कुठे करता येतील हे करून त्यांना ह्याच्यात मेन स्ट्रीम मध्ये आणणं हा एक पर्याय आहे. आणि दुसरा, बांगलादेश सारख्या देशांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे 2011-12 मध्ये. तिथे असलेल्या टेररिस्ट लोकांना किंवा इन्सर्जंट्सना पकडून आपल्याला हँडओव्हर केलं होतं, उल्फाचे, बोडोचे, त्यांना सगळ्यांना. त्यामुळे बांगलादेश आपल्याबरोबर आहे. म्यानमारचं जे आहे ब्लो हॉट ब्लो कोल्ड सुरू असतं. कधी ते आपल्याला मदत करतात, कधी ते लोक दुर्लक्ष करतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला ते गृहीत धरलं पाहिजे की म्यानमारकडे तेवढी क्षमता पण नाहीये की या इन्सर्जंटच्या अगेन्स्ट ऍक्शन घेईल. म्हणून काल जी ऍक्शन झाली ती म्यानमार पण खुश असेल की आम्हाला जे करता नाही आलं ते भारतीय लष्कराने केलं. त्यामुळे तिथे पण आपल्याला तेवढं मोठं आव्हान नाहीये. मला वाटतं आव्हान हेच आहे की ही जी दुरी आहे म्हणजे दिल्लीपासून पूर्वोत्तर राज्यांची, ही मानसिक दुरी दूर झाली पाहिजे आणि त्यामुळे त्याच्यानंतर सगळे तिथे सोल्युशन निघतील असं मला वाटतं. नक्की तुम्ही म्हणता ही मानसिक जी दुरी आहे, आर्थिक सुद्धा त्यातलं जे अंतर आहे ते सुद्धा त्याला कारणीभूत आहे असं तुम्ही म्हणताय. प्रकाश रेड्डी, हाच मुद्दा सातत्यानं माओवादी प्रश्न असतील किंवा तिथला जो काही उत्तर पूर्वेकडचा जो काही संघर्ष आहे त्याबाबतचा प्रश्न असेल, तुम्हाला असं वाटतं का की हे तिथलं जे भारताच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर गेल्यामुळे अनेक वर्ष आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हे सगळे प्रश्न आहेत की केवळ चायनासारखे देश सुद्धा आहेत की जे या सगळ्या प्रश्नांचा फायदा उठून भारतावरती आक्रमण लादत आहेत? नाही, फायदा उठवण्याचा प्रयत्न अनेक देश करणारच, पण मुख्य काय झालेलं आहे की हे जे संबंध ह्या ईशान्येकडचे जे देश आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यांच्यामध्ये अशी भावना झालेली आहे की आपण भारतातला एक भाग नाहीच म्हणून त्या आणि त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आतापर्यंत काहीच प्रयत्न झालेले नाहीत आणि त्यांना एक त्याच्यामध्ये भारतीय नसल्याची भावना त्याच्यामध्ये निर्माण केली जाते. तुम्ही बघा ना, मणिपूरचे विद्यार्थी इकडे आले तर त्यांच्यावर हल्ला होतो, त्यांना चायनीज वगैरे म्हणून हिणवण्यात येतं, त्यांच्यावर बलात्कार वगैरे ह्या घटना वगैरे घडतात. आणि किंवा इरोम शर्मिला सारख्या मणिपूरच्या युवतींनी ज्या पद्धतीनं त्यावेळेला सगळं उपोषण केलं, अजून तिचं उपोषण आणि हे सगळं सुरू असताना तिथल्या लष्कराचा सुद्धा जो त्रास होता त्यावेळेचा, त्याच्या विरोधात तिथे प्रतिक्रिया उमटली. बरोबर, म्हणजे लष्करी कारवाई हाच काही केवळ हे उत्तर नव्हे. आता कोणी जर अतिरेकी हल्ले केले किंवा बाहेरच्या देशामधनं आतमध्ये हल्ले केले तर त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. परंतु त्याच्यामध्ये जर बघितलं की तिकडे लष्कर अनेक वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये ॲप्सा हा कायदा आहे, त्या मिलिटरी जे काही करते त्याच्यावर इन्क्वायरी करता येत नाही आणि त्याच्यामुळे अत्याचार पण तिकडे झालेले आहेत, ही फॅक्ट आहे. आणि त्यामुळे तो कायदा रद्द व्हावा. तुम्ही जो उल्लेख केलात की ते शर्मिला यांनी आतापर्यंत उपोषण केलेलं आहे. त्रिपुरामध्ये ते संबंध जी काही प्रवृत्ती निर्माण झाली होती, फुटीरतावादी, अतिरेकी किंवा दहशतवादी हल्ले करण्याचे, बांगलादेशची बॉर्डर त्रिपुराच्या बॉर्डर मोठी आहे, ते संबंध बंद झाले. तिकडे डावं सरकार आहे आणि त्याच्यामध्ये ॲप्सा जो काय कायदा आहे तो रद्द केलेला गेलाय. त्यामुळे ह्या मिलिटरीमध्ये आपल्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी मिलिटरी कारवाई करणं उचित आहे, परंतु त्याच्या बरोबर याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये की त्यांचा विकास झाला पाहिजे आणि त्यामुळे स्पेशल लक्ष दिलं पाहिजे, स्पेशल पॅकेजेस दिले पाहिजे. दुसरी गोष्ट, एक मुख्य गोष्ट की त्याचा तुलना पाकिस्तानशी करणं हे बरोबर होणार नाही. आता हे जे काही आहेत म्हणजे नागा वगैरे ते त्या म्यानमार मधला भागच मागतायत त्याच्यामध्ये आणि त्यामुळे ते सरकार त्यांच्या विरुद्ध आहे. पाकिस्तानचं तसं नाही, पाकिस्तानचं सरकारच दहशतवाद्यांना त्या ठिकाणी खतपाणी घालते आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानचं जे सरकार आहे त्याच्यामध्ये ISI आहे, लष्करी प्रवृत्ती आहे, सरंजामशाही आहेत, अमेरिकेने त्यांना संबंध पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचं जे काही दहशतवादी ट्रेनिंग जे तुम्ही पाहिलं सगळ्या पट्ट्यामध्ये, त्या अफगाणिस्तान असो किंवा इतरत्र असो, ते अमेरिकेनेच केलेलं आहे. त्यामुळे अल कायदा सारखे किंवा हे जे निर्माण झालेले आहे, त्यामुळे ही जी लढाई आहे ही लढाई ही फार मोठी आहे आणि त्यामुळे जागरूकता ठेवून आपल्या सीमेचं रक्षण करण्याबरोबर
हे जे काही आंतरराष्ट्रीय ज्या काही कारवाया चाललेल्या आहेत त्या सुद्धा बंद पाडण्यासाठी भारत सरकारने स्वतंत्रपणे आपलं परराष्ट्रीय धोरण ठरवलं पाहिजे. ते कोणाच्या मागून जाता कामा नये नक्की नक्की. असं आपण- हे आणि आपण परराष्ट्र पाहिलं पाहिजे. धोरणाच्या बरोबरीनं जो एकूण प्रादेशिक असमतोल आहे त्या संदर्भात सुद्धा भारत सरकारची भूमिका खूप महत्वाची असणार आहे येणाऱ्या काळामध्ये. माधव गोडबोले सर, तुम्हाला सुद्धा हे जे सगळं असमतोल होतोय उत्तर पूर्वेकडच्या राज्यांकडे तर प्रचंड प्रमाणामधला असमतोल आपण बघतोय, हे सगळं खरं तर खतपाणी घालतंय या सगळ्या वेगवेगळ्या दहशतवादी कारवायांच्यासाठी. तिथे त्यांना त्याच्यासाठीची नर्सरी असल्यासारखी परिस्थिती आहे. तुम्हाला असं वाटतंय का की येणाऱ्या काळामध्ये भारत सरकार जसं आता परराष्ट्र धोरणाकडे लक्ष देत आहे किंवा लष्करी मॉरल जे आहे ते समोर ते उंचावण्यासाठी प्रयत्न करते, तेवढाच प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये इथला जो असमतोल आहे प्रादेशिक तो मिटवण्यामध्ये सुद्धा होईल? मला वाटतं की हे प्रादेशिक असमतोलाचा जो वाद आहे हा निष्कारण निर्माण केलेला वाद आहे. या उत्तर पूर्व भागामध्ये एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेली आहे आणि इतके पैसे त्या भागामध्ये गेले. प्रश्न हा निर्माण होतो की हे पैसे गेले कुठे. नक्की. जर आपण उत्तर पूर्व भागामध्ये बघितलं तर असं दिसून येतं की आमची लोकशाही तिथे प्रस्थापित झालेली नाही आणि त्यामुळे राज्यकर्त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षांचे ते असोत त्यांनी प्रत्यक्ष या सर्व रकमेची लयलूट केली. तो पैसा लोकांपर्यंत पोहोचूच दिला नाही. त्यामुळे त्याचा दोष गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला देणं हे अतिशय चुकीचं आहे. उदाहरणार्थ आपल्या लक्षात असं येईल की ह्या भागासाठी आपण जी स्टेट्स रिऑर्गनायझेशन कमिशन केलं त्याच्यामध्ये जिल्ह्याच्या आकाराची राज्य निर्माण केली की ही छोटी राज्य निर्माण केल्यामुळे तिथे विकासाला गती मिळेल, परंतु तिथे एकाही राज्यामध्ये ते झालेलं दिसत नाही. त्यामुळे उत्तर पूर्व भागाबद्दल बोलताना हे बरेच वेळा हे पॉप्युलिस्ट काइंड ऑफ थिंकिंग आज जे आपल्या समोर इथे येताना दिसतं ते अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं. हे प्रश्न खोलात जाऊन तपासणं आवश्यक आहे आणि त्याचे संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे परिणाम आहे ते विसरून चालणार नाही, परंतु तो प्रादेशिक असमतोलाचा भाग त्याच्यात येत नाही. पण प्रादेशिक महाजन सर, तुम्हाला असं वाटत नाही का प्रादेशिक असमतोल जो आहे तो तिथे भले पैसे गेले असतील गेल्या 60-70 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने तिथे पैसा जायला पाहिजे होता तो गेलेला आहे तिथे, याच्यामध्ये काही दुमत नाही, पण भ्रष्टाचार झालाय आणि त्याच्यामध्ये मात्र केंद्र सरकारचा काहीच सहभाग नाहीये किंवा केंद्र सरकार जी कोणाची केंद्र सरकार असतील त्या केंद्र सरकारांनी त्याच्याकडे पुरेसं लक्ष दिलं नाही हे मात्र त्याच्यामधनं स्पष्ट होतेच आहे की तुम्हाला असं वाटत नाहीये का? तुम्हाला मला एक पहिले पॉइंट मी स्पष्ट करू इच्छितो की मध्ये तुम्ही एक विनाकारण आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्सचा ऍक्टचा मुद्दा आणला. हे ईशान्य भारतातले राज्यकर्ते स्वतःचं इनकॉम्पिटन्स लपवण्याकरता याचा पुन्हा पुन्हा वापर करतात. जसं आता गोडबोले साहेबांनी सांगितलं, ईशान्य भारतातल्या राज्यांना पर कॅपिटा जी मदत मिळते ती महाराष्ट्राच्या जवळजवळ 17 ते 18 पट आहे. याच्याहून जास्त त्यांना मदत द्यायची गरज नाही, पण तिथे भ्रष्टाचार जो आहे तो फार प्रचंड आहे. आज मणिपूर मधला प्रॉब्लेम हा आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट किंवा दहशतवाद हा नाहीये, तिथला प्रॉब्लेम आहे एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी राज्य. हे जेवढे सगळे दहशतवादी ग्रुप आहे, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या पण रस्त्यावर आपण टॉल लावतो आणि तिथे आपल्याला पैसे द्यावे लागतात, तर तिथे प्रत्येक दहशतवादी ग्रुपचा एक भाग असतो आणि तिथे तुमची गाडी पास झाली की तुम्हाला पैसे द्यावे लागतात. तिथला प्रॉब्लेम आहे खंडणी राज्य, तिथला प्रॉब्लेम आहे बॅड गव्हर्नन्स तिथला. आणि हे कोणी फेल झालेले आहेत. हे मणिपुरी तिथे जे राज्यकर्ते आहेत सगळे मणिपुरी आहेत, ते तिथे फेल झालेत. अर्थातच केंद्र सरकारची पण चूक आहे, त्यांनी या राज्यकर्त्यांना बाहेर काढायला पाहिजे होतं. आज नागालँड आणि मणिपूरमध्ये संस्था तयार झालेल्या आहेत अगेन्स्ट एक्स्टॉर्शन. तर तिथला प्रॉब्लेम मुख्य आहे खंडणी राज्य आणि भ्रष्टाचार आणि चांगलं राज्यकारभार करणं. हे पहिले ठीक करा. हा जो दुरावा वगैरे तुम्ही म्हणताय हे आता सगळं संपलेलं आहे. तुम्हाला सांगतो, आजच्या दिवशी पुण्यामध्ये कमीत कमी 6,000 नॉर्थ ईस्टचे विद्यार्थी इथे शिकायला येतात. जेवढे मध्यम मिडल लेवलच्या फॅमिलीज आहेत सगळे इकडे शिकायला येतात. तर त्याच्यामुळे आता ते एवढं राहिलेलं नाहीये, पण राज्यकारभार चांगला व्हायला पाहिजे, भ्रष्टाचार चांगला व्हायला पाहिजे, एक्स्टॉर्शन राज्य हे थांबायला पाहिजे आणि त्या भागामध्ये रोजगाराच्या
म्हणजे हे संधी निर्मिती करायला मिळायला पाहिजे. पाहिजे. नक्की. हा तिथे संधी निर्माण व्हायला पाहिजे. हे तिथला मुख्य प्रॉब्लेम आहे. दहशतवाद वगैरे हे आता एक कारण झालेलं आहे एक्स्टॉर्शन राज्य वाढवण्याकरता. नक्की. राज्य कारभार, गुड गव्हर्नन्स हे तिथला एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे जो आपण त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. नक्की. आणि हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारण त्याच्यातूनच असंतोष निर्माण होतो आणि त्याच्यातूनच या सगळ्या दहशतवादाला खतपाणी मिळतं. हे पण खरं तर नाकारता येणार नाही आपल्याला. अगदी कुठला वादग्रस्त कायद्याचा उल्लेख मी विनाकारण आणलेला नाहीये, कारण त्या कायद्याच्या बद्दल सातत्यानं गेले 40 वर्ष तिकडे संघर्ष सुद्धा होतोय सर. त्यामुळे मूळ मुद्दा आपल्याला जर तिथला प्रश्न मिटवायचा असेल तर तो प्रश्न मिटवताना कुठल्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार आहे, एवढाच त्याच्या मागचा मुद्दा आहे. अगदी जाता आता शैलेंद्र देवळणकर, ज्या पद्धतीनं हे अतिशय कठोरपणे लष्कराने हाताळलेली आहे, ही आताची अतिशय जलद गतीनं कारवाई प्रत्युत्तर दिलेलं आहे, त्याच पद्धतीनं जे क्रॉस बॉर्डर टेररिझम आहे, चायना स्पॉन्सर्ड जे काय माओवाद आहे, त्याच्यावरती सुद्धा अशाच प्रकारची कारवाई येणाऱ्या काळामध्ये शक्य आहे किंवा नाही, तुम्हाला काय वाटतं? हो, निश्चितच. मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे मी एक अतिशय महत्वाचं या ठिकाणी नमूद करू इच्छितो एक गोष्ट, आणि ती आहे की आपल्याकडे परराष्ट्र धोरणाला सातत्याने एक दुर्लक्षित राहिलेला भाग होता. आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की कालची कारवाई ही यासाठी यशस्वी होऊ शकली की आपले म्यानमारमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती डिप्लोमॅटिक इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. आपण ज्या वेळेला म्हणत असतो की आपले पंतप्रधान अनेक देशांच्या दौऱ्यावरती जातात, आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे आहे की जर आपल्याला चीनच्या विरुद्ध जे चीन स्पॉन्सर्ड भारताच्या विरुद्धच्या ऍक्टिव्हिटीज आहे त्याच्यावरती जर आपल्याला नियंत्रण ठेवायचं असेल तर आपल्याला शेजारी राष्ट्रांचा विश्वास संपादन करावा लागणार आहे, आणि ते परराष्ट्र धोरणाशिवाय शक्य नाहीये. त्यामुळे ज्या ज्या वेळेला आपले पंतप्रधान इतर देशांच्या दौऱ्यावरती जातात त्यामागची महत्वाची भूमिका असते की त्यांच्याबरोबर आपलं एक प्रकारची एंगेजमेंट असते, ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह इकॉनॉमिक एंगेजमेंट असं म्हणतो. 12 दिवस पंतप्रधान हे दक्षिण पूर्व आशियाच्या दौऱ्यावरती होते, हे विसरून आपल्याला चालणार नाहीये. प्रणव मुखर्जी व्हिएतनामच्या दौऱ्यावरती गेलेले होते, सुषमा स्वराज स्वतः सिंगापूरच्या दौऱ्यावरती गेलेल्या होत्या. आपली प्रचंड डिप्लोमॅटिक इन्व्हेस्टमेंट आहे. आपण श्रीलंकेमध्ये गेलो, बांगलादेशमध्ये गेलो, आणि सगळ्यांचा उद्देश हाच आहे की ईशान्य भारताचा विकास व्हावा, आणि हा विकासाचा मुख्य उद्देशच या सगळ्या फॉरेन पॉलिसीच्या व्हिजिटच्या मागे आहे. त्यामुळे परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातूनच आपण पाकिस्तान आणि चीन यांच्या विरुद्धची सहमती ही निश्चितपणे भविष्यात निर्माण करू शकतो, असे मला आशावाद आहे. नक्की. आणि हा सगळा आशावाद आपल्याला बाळगायला काहीच हरकत नाही, कारण भारत बदलतोय आणि त्या बदलत्या भारताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये अर्थात लष्कराने दिलेलं उत्तर सुद्धा तितकंच अपेक्षेप्रमाणे योग्य असं उत्तर आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये एक खूप मोठा प्रदीर्घ असा जो काही लढा लष्कराला सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरनं लढावा लागणार आहे, त्यातली ही एक सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. अर्थात खूप संयमानं भारतासारख्या देशाला येणाऱ्या काळामध्ये वागावं लागेल, हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाहीये. नमस्कार, धन्यवाद.